नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे शासकीय मेगा भरतीला लागला ब्रेक। या संदर्भात वर्तमानपत्रातील खूप महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 10 लाख तरुणांना शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये 6 महिने विद्यावेतनावर प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे। तर योजनादूत म्हणून 50,000 तरुणांना 6 महिने मानधनावर नेमले जाणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 10 लाख तरुणांना विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांमध्ये 6 महिने विद्यावेतनावर प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे। दुसरीकडे योजनादूत म्हणून राज्यातील 50,000 तरुणांना 6 महिने मानधनावर नेमले जाणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या शासकीय विभागातील मेगा भरतीला ब्रेक लागल्याची स्थिती आता समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या प्रमुख 43 शासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 2,73,000पर्यंतची पदे रिक्त आहेत। सुरुवातीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 75,000 ते 1,00,000 पदे भरण्याची घोषणा केली होती। त्यानुसार पोलीस भरती, जिल्हा परिषद, तलाठी, सार्वजनिक आरोग्य विभागात भरती निघाली। मात्र मागील काही महिन्यापासून शासकीय मेगा भरतीवर शासनाकडून ब्र देखील काढला जात नसल्याची स्थिती आहे। यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। सध्या गृह विभागातील 10,000, कृषी, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, पशुसंवर्धन, पाटबंधारे, मराठी राजभाषा विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन विभाग अशा विविध विभागामध्ये सध्या 2,73,000 पदे रिक्त असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना शासकीय विभागामध्येच 6 महिने काम करण्याची संधी मिळत असल्याने शासनाचे कामकाज गतिमान होण्यास मोठी मदत मिळणार आहे। त्यामुळे आता शासकीय मेगा भरती 6 महिने तरी होणार नाही अशीच सद्यस्थिती आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।